Hello everyone. Today we are going to solve practice set 39, class 7th maths. So first question. Suresh and Ramesh together invested 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? त्यांनी आता काय म्हटलं आहे या क्वेश्चन मध्ये की सुरेश आणि रमेश या दोघांनी मिळून एक प्लॉट खरेदी केला होता 1,44,000 रुपीजचा आणि तो प्लॉट काही काळानंतर विकला तर त्यांना 20% त्याच्यावरती त्यांना प्रॉफिट झालं होतं आणि त्यांनी जी प्लॉटमध्ये गुंतवणूक केली होती सुरेशनी आणि रमेशनी जे इन्व्हेस्ट केले होते ते त्यांचा रेशो आहे 4:5. सो आता आपण इथे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. तर पाहूयात सुरेश अँड रमेश आधी आपण टोटल इन्व्हेस्टमेंट इथे लिहून घेऊयात. त्यांना टोटल प्रॉफिट काय झालं आहे या रुपीजवरचं टोटल प्रॉफिट 20% ऑफ 1,44,000. म्हणजे काय आता हे प्रॉफिट जे आलं आपलं 20% जे प्रॉफिट सांगितलं आहे ते ह्या रुपीजवरचं आहे 1,44,000 रुपीजवरती त्यांना हे 20%चं काय मिळालेलं आहे 20% काय मिळालं आहे त्यांना प्रॉफिट मिळालं आहे. तर आपण हे इथे करून घेऊयात हे याचं 20% म्हणजे 20/100 इंटू 1,44,000. सो हे 20 करतील 20 इंटू यांचा मल्टिप्लाय करून घेऊ 0 0 2 4 8 2 4 8 2 1 2. सो टोटल therefore total profit 28,800 रुपीज. त्यांचं हे टोटल प्रॉफिट आलं आहे जे की त्यांनी ही जी रक्कम जी रुपीज इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यावरचं हे त्यांना टोटल प्रॉफिट मिळालेलं आहे. तर त्यांनी जी गुंतवणूक केली होती जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती तर त्याचा रेशो काय आहे तर आपण इथे पाहून घेऊया. therefore proportion of investment is equal to 4:5. त्यांनी या प्रमाणामध्ये या रेशोमध्ये त्यांनी ही वरची इन्व्हेस्टमेंट केली होती कोणती 1,44,000 रुपीजची. सो सुरेश इन्व्हेस्टमेंट काय आहे तर सुरेशची किती आहे 4x अँड रमेशची किती आहे रमेश इन्व्हेस्टमेंट किती आहे 5x. सो आता या दोघांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती आपण टोटल प्रॉफिट सोबत त्यांचं करून घेऊयात 4x प्लस 5x. therefore त्यांचं टोटल प्रॉफिट काय आले आपल्याला इथे काय करायचं आहे प्रत्येकी त्यांना म्हणजे प्रॉफिट किती झाले त्यांना आपल्याला जे की हे टोटल प्रॉफिट आलं आहे 28,800 रुपीज त्यांचं टोटल प्रॉफिट आलं आहे. पण त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला की प्रत्येकी त्यांना प्रॉफिट किती झाला आहे. तर आपण काय करूयात त्यांचा जो रेशो आहे 4x प्लस 5x त्यांना आपण काय करूयात दोघांचं काढायचं आहे. तर आपल्याला टोटल प्रॉफिट इथे घ्यायचं आहे 28,800 रुपीज. यांची ॲडिशन येते 9x इज इक्वल टू 28,800 रुपीज. सो एक्सची आपण व्हॅल्यू काढणार आहोत तर 28,800 अपॉन 9 9 वन 9 9 थ्रू 27 1 9 2 28 9 2 18 0 0. सो 3,200 रुपीज इथे एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे 3,200 रुपीज ही आपली एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे. आता आपल्याला प्रत्येकाला किती प्रॉफिट मिळालंय ते आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट इच ऑफ देम गॉट. सो इथे काय करूयात आपण therefore सुरेश प्रॉफिट किती झाले सुरेशला प्रॉफिट सुरेशची इन्व्हेस्टमेंट आहे 4x 4. आपल्याला प्रॉफिट किती झालं आहे त्या दोघांचं आपण प्रॉफिट काढलेलं आहे त्या दोघांचं मिळून प्रॉफिट काढले त्यातले आपण एक्सची व्हॅल्यू आपली निघली आहे 3,200 रुपीज. यांचा आपण मल्टिप्लाय करून घेऊ इथं सुरेशचं प्रॉफिट निघलं आहे 12,800 रुपीज. आता रमेशचं प्रॉफिट आपण काढून घेऊ. रमेश इन्व्हेस्टमेंट 5x आहे आपली एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे 5 इंटू एक्सची व्हॅल्यू किती निघली आहे 28,800 रुपीज. सो यांचा मल्टिप्लाय करून घेऊयात. सॉरी आपली इथे एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे 3,500 रुपीज. सो 500 500 5 2 10 0 1 5 3 15 and 16. रमेशचं प्रॉफिट काय निघलं आहे तर 16,000 रुपीज. therefore
सुरेश प्रॉफिट इक्वल टू 12,800 rupees and Ramesh profit 16,000 rupees. So second question, Virat and Samrat together invested 50,000 and 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? आता या ठिकाणी काय विचारलं आहे की विराट आणि सम्राटनी दोघांनी मिळून 50,000 and 1,20,000 रुपीज इन्व्हेस्ट करून दोघांनी मिळून एक बिझनेस स्टार्ट केला होता आणि त्यांना त्यामध्ये त्या बिझनेसमध्ये 20%चा लॉस झाला होता. तर प्रत्येकी दोघांना किती लॉस झाला होता? 20% लॉस झालेला आहे. तर प्रत्येकी दोघांना किती लॉस झाला आहे ते यांनी या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सो आपण हे स्टार्ट करूयात क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तर या ठिकाणी आपण काय करूत आधी टोटल इन्व्हेस्टमेंट बाय विराट अँड सम्राट इज, विराटची किती आहे 50,000 अँड सम्राट 1,20,000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे त्यांची 1,70,000. दोघांची मिळून इन्व्हेस्टमेंट किती आली आहे आपली 1,70,000. तर यांचा लॉस किती आहे 20%. तर आपण काय करूया तिथे टोटल लॉस 20% ऑफ 1,70,000 रुपीज. म्हणजे 1,70,000 ही जी अमाऊंट आहे, जी त्यांनी ही अमाऊंट त्यांनी काय केली होती इन्व्हेस्ट केली होती त्यांच्या बिझनेसमध्ये, त्या या अमाऊंटवरती त्यांना 20% काय झाला होता लॉस झाला होता. सो आपण इथे सॉल्व्ह करून घेऊ 20/100 इंटू 1,70,000. सो हे 2 0 कटतील इज इक्वल टू 20 इंटू 1,70,000 0 0 0 2 7 14 1 2 1 2 1 3 34,000 रुपीजचा त्यांना काय झाला होता टोटल लॉस झाला होता. देअरफॉर टोटल लॉस इज इक्वल टू 34,000 रुपीज. आता या ठिकाणी आपलं काय झालं आहे ते त्यांचा टोटल लॉस आलेला आहे 1,70,000 रुपीजवरचा. सो त्यांचं प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण घेऊयात. त्यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. आपल्याला या ठिकाणी त्यांचा रेशो दिलेला नाहीये, त्यांचा फक्त आपल्याला अमाऊंट दिलेला आहे जे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तर आपल्याला आता प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे. सो आपण देअरफॉर प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 50,000. हे कोणाचं आहे विराटचं आणि सम्राटचं काय आहे 1,20,000. 50,000 आणि 1,20,000 रुपीज त्यांचं काय आहे इन्व्हेस्टमेंट आहे. तर आपल्याला त्यांचं प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे. ते 3 0 कटतील, हे 3 0 कटतील, हा 1 कटेल, हा 1 कटेल. 5:12 त्यांचं प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट आला आहे 5:12. सो विराट लॉस आपल्याला काढायचा आहे. सो विराटची इन्व्हेस्टमेंट किती आली आहे 5x अँड सम्राटची इन्व्हेस्टमेंट किती आहे 12x. सो आपल्याला त्यांचा लॉस काढायचा आहे. देअरफॉर विराट्स इन्व्हेस्टमेंट किती आहे 5x आणि सम्राट इन्व्हेस्टमेंट 12x. सो आपल्याला यांचा काय करायचं आहे आता लॉस काढून घ्यायचा आहे. सो आपण काय करू 5x प्लस 12x इज इक्वल टू आपलं काय आलं आहे त्यांचा टोटल लॉस किती आला आहे 34,000 रुपीजचा. ही त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा त्यांचा लॉस आहे. आता आपल्याला प्रत्येकी त्यांचा लॉस काढायचा आहे, त्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू आता इथे काढून घेऊयात. 5 आणि 12 इज इक्वल टू 17x 34,000. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला 34,000 डिवायडेड 17. 17 2 24 34 0 0 0. एक्सची व्हॅल्यू निघली आहे आपली 2,000 रुपीज. सो आपल्याला इथे विराट लॉस काढायचा आहे. तर विराटची इन्व्हेस्टमेंट काय आहे आपली 5x. आपल्या इथे काय आला आहे आपला लॉस आलेला आहे, एक्सची व्हॅल्यू निघली आहे. सो विराट
इज इक्वल विराट लॉस काय आहे 5x. समजा 5 ही इन्व्हेस्टमेंट आहे विराटची. आपल्या लॉसमध्ये एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे. आपण इथे विराटचं काढून घेऊ. 5 इंटू 2000 500 500 500 5 टू 10. 10,000 सम्राट लॉस. 12x 12 इंटू 2000 इज इक्वल टू 24,000 रुपीज. सो आता इथे काय झालं, आपला एक लॉस निघलेला आहे त्यांचा. तर विराट लॉस 10,000 रुपीज अँड सम्राट लॉस 24,000 रुपीज. थर्ड क्वेश्चन आहे, श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 rupees and started a business of selling sheets and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000. At the end of the year, they had made a profit of 24%. What was Nachiket's investment and what was his share of the profit? या ठिकाणी श्वेता, पीयूष आणि नचिकेत या तिघांनी मिळून एक बिझनेस स्टार्ट केला होता. त्या तिघांनी मिळून 80,000 रुपीज त्यांनी गुंतवणूक केली होती, इन्व्हेस्ट केले होते आणि त्यांनी एक बिझनेस स्टार्ट केला होता की एक सोलापुरी चादर्स आणि टॉवेल्स विकण्याचा. तर श्वेताने त्याच्यामध्ये स्वतःचे 30,000 रुपीज इन्व्हेस्ट केले होते आणि पीयूषनी 12,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट केले होते. त्यांना एंडिंगला, इयर्सच्या एंडिंगला त्यांना प्रॉफिट झालं होतं 24%चं. तेव्हा त्यांना त्यामध्ये नचिकेतनी किती इन्व्हेस्टमेंट केली होती आणि नचिकेतला किती प्रॉफिट झाला होता हे या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं नाही. आपल्याला तेच या क्वेश्चनमधून काढायचं आहे की नचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि त्यातला प्रॉफिट किती झाला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सो आपण इथे स्टार्ट करूयात. टोटल इन्व्हेस्टमेंट, थर्ड क्वेश्चन, इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 80,000 रुपीज. त्यांना प्रॉफिट किती झाला आहे, प्रॉफिट 24%चं प्रॉफिट झालं आहे. मग आता टोटल प्रॉफिट काढायचं आहे आपल्याला 80,000 रुपीजवर. सो आपण देअरफॉर टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 24% ऑफ 80,000 रुपीज. सो आपण इथे सॉल्व करून घेऊयात. 24 डिवायडेड बाय 100 इंटू 80,000 रुपीज. हे 2 0 कटतील इज इक्वल टू 24 इंटू 8. 0 8 4 32 2 3 आले, 8 2 16 आणि 3 19. सो टोटल प्रॉफिट आला आहे, टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 19,200 रुपीज. आलं लक्षात इथपर्यंत? देअरफॉर श्वेता प्लस पीयूष प्लस नचिकेत या तिघांनी मिळून किती इन्व्हेस्टमेंट केली होती, 80,000 रुपीज. सो श्वेताचे किती आहेत, 30,000 प्लस पीयूषचे किती आहेत, 12,000. नचिकेतचं दिलं आहे का आपल्याला, नाही. नचिकेत ॲज इट इज इक्वल टू 80,000 रुपीज. दोघांचे ॲडिशन करून घेऊयात. 0 0 0 40 30 12 42,000 रुपीज प्लस नचिकेत इज इक्वल टू 80,000 रुपीज. आता आपल्याला नचिकेतची व्हॅल्यू काढायची आहे, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. मग नचिकेत आपण इकडे बाजूला घेऊयात. आता नचिकेत इज इक्वल टू 80,000 मायनस 42,000 रुपीज. नचिकेत इज इक्वल टू 0,083 रुपीज. 38,000 रुपीज. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 38,000 रुपीज. आता आपल्याला इथे प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे. आपल्याला इथे प्रपोर्शन दिलेलं नाही आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं, म्हणून आपण आता या ठिकाणी आधी आता प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ. देअरफॉर प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू किती आहे, श्वेताचं किती आहे, 30,000
पियुषचं किती आहे 12,000 आणि नचिकेतचा आपला आलेला आहे आता 38,000 रुपीज. तर यांचं आपण आता प्रपोर्शन काढून घेऊयात. हे 30 30 30 करतील म्हणजे 30 ह्याचं 12 आणि ह्याचं 38. या ठिकाणी प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट आलेला आहे 30:12 12:38. सो आपण श्वेताचं प्रॉफिट काढून घेऊत आता. श्वेताज प्रॉफिट इज इक्वल टू 30x. ओके, आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे या ठिकाणी. पियुष प्रॉफिट किती आहे? पियुषचं प्रॉफिट 12x आणि नचिकेत प्रॉफिट किती आहे 38x. देअरफॉर आपल्याला यांचं हे काढून घ्यायचं आता, प्रॉफिट काढायचे. 30x प्लस 12x प्लस 38x इज इक्वल टू आपला टोटल प्रॉफिट काय आला आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी आपलं टोटल प्रॉफिट आला आहे 19,200 रुपीज. आलं का लक्षात? आपल्याला काय विचारलं आहे नचिकेत, आपल्याला काय विचारलं आहे या ठिकाणी नचिकेतची भागीदारी किती आहे, म्हणजे नचिकेतनी इन्व्हेस्टमेंट केलेले आणि त्याला मिळालेली, त्याला जो काही प्रॉफिट झाला आहे ते या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला. तर आपण आता प्रत्येकाचं प्रॉफिट काढून घेऊयात. आपल्याला नचिकेतचं पण प्रॉफिट काढायचं आहे या ठिकाणी. पण आधी आपल्याला नचिकेतचं प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला हे तिघांची काय करावी लागेल, आपल्याला प्रत्येकाची आपल्याला एक प्रॉफिट काढायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू आधी काढून घ्यावी लागेल. मग इथे यांचं काय येईल, यांची जर ॲडिशन केली आपण तर 80x येईल. आपल्याला एक्सची व्हॅल्यू निघली होती, आपण इथे प्रॉफिट काढून घेतला होता आपण टोटल. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला आता इथे. 8 2 16 8 2 32 0. आपल्याला एक्सची व्हॅल्यू निघली आहे 24,240. सो आपल्याला फक्त आता इथे काय विचारलं आहे नचिकेत प्रॉफिट. सो नचिकेतचं काय दिलं आहे इथे 38x. सो 38 इंटू 240. सो आपण यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सो नचिकेतचं प्रॉफिट आपला इथे आला आहे 900 टू 900. सो नचिकेत प्रॉफिट काय आला आहे 9,120. हे नचिकेतचं प्रॉफिट आला आहे. सो देअरफॉर नचिकेत इन्व्हेस्टमेंट, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती आली होती आपली या ठिकाणी 38,000 रुपीज. आणि नचिकेत प्रॉफिट अँड नचिकेत प्रॉफिट 9,120 रुपीज. 4th नंबरचा क्वेश्चन आहे ए अँड बी शेअर्ड अ प्रॉफिट ऑफ 24,500 रुपीज in the proportion of 3:7. Each of them gave 2% of his share of the profit to the soldiers welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? आता या क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलं आहे की ए आणि बी या दोघांना जे प्रॉफिट झालं होतं 24,500 रुपीजचं, त्यांनी 3:7 मध्ये त्यांना काय केलं आहे वेलफेअरला नाही का, त्यांनी तो नफा वाटून घेतला आहे 3:7 मध्ये. 24,500 रुपीजचा जो काय त्यांना प्रॉफिट झाला आहे त्यांनी 3:7 मध्ये त्यांनी काय केला आहे तो शेअर केला आहे. आणि त्यामधला 2% जे काय अमाऊंट आहे 2% ती त्यांनी सोल्जर्स वेलफेअर फंडला त्यांनी काय केलं आहे, त्यांनी शेअर केली आहे. तर त्यांना फंड जे त्यांनी दिला आहे तर तो किती आला आहे प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकी त्यांना तो फंड किती आला आहे हे त्यांनी या क्वेश्चन मधून विचारलेला आहे. सो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. 4th नंबरचा क्वेश्चन आहे टोटल प्रॉफिट किती झाला आहे त्यांना या ठिकाणी पाहून घेऊयात आपण. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 24,500 रुपीज. हे त्यांचं टोटल प्रॉफिट आहे. त्यांनी तो शेअर केला आहे याच्यामधून ते जे काही त्यांना प्रॉफिट झाला आहे ते त्यांनी शेअर ऑफ प्रपोर्शन 3:7 त्यांनी हा जो अमाऊंट आहे या अमाऊंटमधून जो प्रॉफिट झालेला आहे त्याच्यामधून त्यांनी तो शेअर केला आहे, दोघांमध्ये वाटून घेतलेला आहे
3:7 या प्रमाणामध्ये तो त्यांनी वाटून घेतलेला आहे. सो एचं प्रॉफिट काय आहे? एच प्रॉफिट किती आहे? 3x आणि बीच प्रॉफिट काय आहे? 7x. सो या दोघांचं प्रॉफिट आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणून 3x + 7x इज इक्वल टू किती प्रॉफिट झालेलं आहे टोटल त्यांना? 24,500 रुपीजचं. सो आपल्या आपल्याला प्रत्येकी त्यांना किती प्रॉफिट झाला आहे ते काढायचं आहे. त्यामुळे आपल्याला आधी एक्सची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. मग 3 and 7 10x इज इक्वल टू 24,500 रुपीज. सो एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला 24,500 रुपीज डिवायडेड बाय 10. सो हा 10 कटला 2,450 रुपीज इथे एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे. सो आपल्याला एचा प्रॉफिट काढायचा आहे. एज प्रॉफिट इज इक्वल टू काय आहे? एचा प्रॉफिट काय आहे? 3x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे इथे आपली 3 × 2,450 याचा आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 300 15 1. तर एज प्रॉफिट काय निघला आहे आपलं? एज प्रॉफिट काय निघला आहे आपलं? 7,350 रुपीज आपलं हे एचं प्रॉफिट निघलेलं आहे. आपल्याला बीच प्रॉफिट काढायचं आहे आता. इज इक्वल टू बीचं काय प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे बीचं? 7x. सो 7x ची व्हॅल्यू निघली आपली 2,450 यांना 70. सो बीचं प्रॉफिट काय निघलं आहे आपलं? 17,150 रुपीज हे आपलं बीचं प्रॉफिट निघलेलं आहे. सो त्यांनी आता अमाऊंट जी दिली आहे, जी अमाऊंट दिली आहे सोल्जर वेलफेअरला जो फंड दिला आहे, तर ती अमाऊंट त्यांनी 2% दिलेली आहे. सो आपण आता एजचं प्रॉफिट काय आहे आपलं निघलेलं आहे? 7,350 रुपीज हे आपलं एजचं प्रॉफिट निघलं आहे. या प्रॉफिटवरती त्यांनी 2% काय केलं आहे? फंड दिला आहे सोल्जर वेलफेअरला. सो आपण इथे आता अमाऊंट given to fund by A is equal to काय आहे? 2%. 7,350 मल्टिप्लाय 2%. 0 कटेल इथे काय येईल आपलं? या ठिकाणी यांचा आपण गुणाकार करून घेऊ, मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 5 10 0 1 2 3 6 7 1 7 आणि 2 7 14 डिवायडेड बाय 10 आलाय. 1 0 आहे म्हणून इथं 1 नंतर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच आपलं काय आलं? 147 ही काय आली? एनी जो फंड दिला आहे सोल्जर वेलफेअरला जो फंड दिला आहे तो फंड आपला आलेला आहे 147 रुपीज. आता आपण काय करूया इथे अमाऊंट गिवन टू फंड बाय बी 2%. बीनी पण काय केलं आहे? 2%नीच फंड दिलेला आहे. तो बीचा फंड काय आहे आपला? बीचं जे प्रॉफिट आहे ते आपण इथे घेऊयात 17,150 मल्टिप्लाय बाय 2%. 1 0 कटेल 1 0 कटेल. ह्या 2 यांना मल्टिप्लाय करून घेऊ डिवायडेड बाय 10. हा 0 आहे म्हणून आपण इथे 0 नंतर पॉईंट देऊ, म्हणजेच 343 रुपीज. सो बीनी फंड काय दिला आहे? 343 रुपीज फंड दिला आहे. म्हणून देअरफॉर अमाऊंट गिवन टू द फंड बाय A is equal to 147 rupees and B is equal to 343 rupees. आलं लक्षात? 5th question. Jaya, Seema, Nikhil and Nilesh put in altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investment being in the proportion of 3:4, 4:7, 7:6. What was Jaya actual share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? तर या ठिकाणी काय केलं आहे? जया, सीमा, निखिल आणि निलेश या तिघांनी मिळून एक बिझनेस स्टार्ट केला होता
जो की 3,60,000 रुपीजचा होता. त्यांची पार्टनरशिप होती आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शन होतं 3:4, 4:7 आणि 7:6. या प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट ऑफ प्रपोर्शन म्हणजे या प्रमाणात त्यांनी त्यांची इन्व्हेस्ट केलं होतं. तर जयाने ॲक्च्युअल किती इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्यांना टोटली 12% प्रॉफिट झालं होतं, तर निखिलला किती मिळाले? जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्यांना 12%नी जर प्रॉफिट झालं होतं, तर ते निखिलला त्यामध्ये प्रॉफिट किती झाला आहे हे त्यांनी विचारलं आहे. तर याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले आहेत की जयाने किती म्हणजे जयाने किती रुपये गुंतवले होते या बिझनेसमध्ये आणि निखिलला प्रॉफिट जे काही मिळालं आहे तर ते मधून निखिलला किती मिळाले आहेत हे त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. सो आपण सोडवायला स्टार्ट करूयात. तर टोटल इन्व्हेस्टमेंट काय आहे ते आधी लिहून घेऊयात. 3,60,000 rupees. Investment in the proportion of 3:4, 7, 7:6 या प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. सो आपल्याला जयाची इन्व्हेस्टमेंट काढून घेऊयात आपण. जयाज इन्व्हेस्टमेंट 3x. नेक्स्ट काय विचारलंय? सीमाज इन्व्हेस्टमेंट 4x. नेक्स्ट कोण आहे? निखिल इन्व्हेस्टमेंट 7x. नेक्स्ट कोण आहे? निलेश इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 6x. आता या तिघांची इन्व्हेस्टमेंट आपण किती केली आहे ते आपण इथे राईट डाऊन केलं आहे. सो देअरफॉर 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे 3,60,000 रुपीज. सो यांची जर ॲडिशन केली या ठिकाणी आपण तर 20x इज इक्वल टू 3,60,000. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून एक्स बाजूला घेतला 1,60,000 डिवायडेड 20. 0 0 कटेल. आन्सर येईल 2 1 2, 2 8 16, 0 0 0. 18,000 रुपीज. सो आपली एक्सची व्हॅल्यू काय आली आहे? 18,000 रुपीज. ही आपली एक्सची व्हॅल्यू निघली आहे. सो जयाज इन्व्हेस्टमेंट आपण बघूयात. आपल्याला जयाने जे काही इन्व्हेस्टमेंट केलं आहे ते आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे. जयाज इन्व्हेस्टमेंट किती आहे जयाचं? 3x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू निघलेली आहे 3 इंटू एक्स काय? 18,000 रुपीज. सो 3 0 0 3 0 24 4 सॉरी 5 54,000 रुपीज. काय आहे आपली जयाज इन्व्हेस्टमेंट 54,000 रुपीज. जयाज इन्व्हेस्टमेंट 54,000 रुपीज. आता आपण निखिलची इन्व्हेस्टमेंट काढूयात कारण की आपल्याला निखिलला प्रॉफिट किती झालाय ते काढण्यासाठी आधी आपण निखिलची इन्व्हेस्टमेंट घेऊयात. निखिल इन्व्हेस्टमेंट इक्वल टू 7x. 7 इंटू 18,000 रुपीज. 0 0 0 चले 5 7 7 म्हणजे 7 12. सो 12 लाख. सो निखिल इन्व्हेस्टमेंट सो निखिल इन्व्हेस्टमेंट 1,26,000 रुपीज. सो निखिल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आपण लिहून घेऊ 1,26,000 रुपीज निखिलने इन्व्हेस्टमेंट केलं होतं. तर आता निखिलचं प्रॉफिट आपण घेऊयात. आता त्यांना प्रॉफिट किती मिळाले? त्यांना सगळ्यांना प्रॉफिट आपल्याला त्यांच्या जे काही त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना प्रॉफिट मिळालं 12%. सो प्रॉफिट आपण घेऊया तिथे 12%. टोटल प्रॉफिट देअरफॉर टोटल प्रॉफिट इक्वल टू 12% ऑफ टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली? 3,60,000 रुपीज. सो आपण इथे सोडून सॉल्व करू 12/100 इंटू 1,60,000 इंटू 0 करतील.
टोटल प्रॉफिट आलं आहे आपलं 43,200 रुपीज. सो टोटल देअरफॉर टोटल प्रॉफिट 43,200 रुपीज. सो आपल्याला आपल्याला प्रॉफिट काढण्यासाठी आधी आपल्याला टोटल प्रॉफिट आपला आलेला आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. तेव्हा आपल्या एक्सची व्हॅल्यू निघाल्यानंतर आपल्याला निखिलचं प्रॉफिट निघेल. सो आपण काय करूयात, त्यांनी जे काही इन्व्हेस्टमेंट केलं होतं, जे इन्व्हेस्टमेंट ऑफ प्रपोर्शन ज्यांनी आपण जे केलं होतं इन्व्हेस्टमेंट ऑफ प्रपोर्शन 3:4, 4:5, 4:7, 7:6 यामध्ये आपण जे प्रपोर्शन मांडून घेतलं होतं त्यामधून आपण त्यांची काय करूयात, टोटल काढून घेऊयात. देअरफॉर 4x 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x इज इक्वल टू किती होतं आपलं, त्यांना जे टोटल प्रॉफिट झालं आहे ते किती झालं आहे आपल्याला 43,200 रुपीज. आता प्रत्येकी एकाला प्रॉफिट किती झालंय ते ही एक्सची व्हॅल्यू निघली ना ते आपलं निघतं. देअरफॉर यांची ॲडिशन आपली 20x टोटल प्रॉफिट. एक्सची व्हॅल्यू काढून घेऊत आपण. $216 0. सो आपली एक्सची व्हॅल्यू काय निघली आहे 2,160 रुपीज आपली काय निघली आहे इथे एक्सची व्हॅल्यू निघली आहे. सो निखिल प्रॉफिट आपली एक्सची व्हॅल्यू निघली आहे. निखिलचं प्रॉफिट काय आहे 7x 7 इंटू 2,160 यांचं निघेल सो 15,120 रुपीज काय झालं होतं निखिलचं प्रॉफिट आलं होतं. निखिल प्रॉफिट इज इक्वल टू 15,120 रुपीज. सो देअरफॉर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे what was Jaya's actual share in the capital and how much profit did Nikhil make. So therefore Jaya's investment 54,000 rupees and Nikhil profit 15,120. प्रॅक्टिस सेट 39 आपला कंप्लीट झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.